Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. Today we are going to see another practical problem of NPO, that is problem number 6 on page number 117. In earlier lecture we have seen first to fifth practical problem and their solution. If you haven't seen those videos, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel, then please subscribe it. Now moving towards our today's problem, that is problem number 6. या प्रॉब्लेममध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे, तसंच ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यावरतीच बेस तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. या प्रॉब्लेममध्ये सबस्क्रिप्शन रिलेटेड ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या ट्रिकी ॲडजस्टमेंट्स आहेत. म्हणजे डेट्स दिलेल्या आहेत आणि अमाऊंट्स दिलेल्या आहेत. तुम्हाला त्याचे करेक्ट इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये आणि बॅलन्स शीटमध्ये दाखवायचे आहेत. ते कसे सॉल्व करायचे आहेत तेच आज आपण बघणार आहोत. ओके, सो विल स्टार्ट. सी ऑन पेज नंबर 117, 6th problem is given: accounts of a charitable hospital. From the following particulars relating to Radhakrishna Charitable Hospital, Pune, prepare income and expenditure account for the year ending 31st March 2020 and balance sheet as on that date. म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायची आहे फॉर द डेट 31st March 2020. Receipt and payment account is given for the year ending 31st March 2020. आता ही डेट आहे 31st March 2020. म्हणजेच हे जे फायनान्शियल इयर आहे या प्रॉब्लेमशी रिलेटेड ते कधी स्टार्ट झालेलं आहे? 1 एप्रिल 2019. म्हणजे आपण इथे लिहिणार आहोत 1 एप्रिल 2019, राईट. आणि एंड कधी होणार आहे? 31st March 2020. म्हणजेच 1920 हे फायनान्शियल इयर आहे. 1920. ओके, रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय काय दिलेलं आहे? सी पर्टिक्युलर्स 1 एप्रिल 2019 अँड 31st March 2020. 1 एप्रिलचे ट्रान्झॅक्शन्स आहेत, म्हणजेच ओपनिंग डेट जी आहे 1 एप्रिल 2019 त्या दिवशीचे ट्रान्झॅक्शन्स आहेत. आणि 31st March म्हणजे इयर एंडचे ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा अमाऊंट्स आहेत. फर्स्ट आहे सबस्क्रिप्शन ड्यू. ड्यू मीन्स आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहे? 1 एप्रिल 2019ला 310 आणि इथे आहे 350. हे जे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण एकदम क्विकली बघणार आहोत, जी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सबस्क्रिप्शन ड्यू दिलेला आहे. नेक्स्ट सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. देन स्टॉक ऑफ मेडिसिन्स. मेडिसिन्सचा स्टॉक आता फर्स्ट आहे 1 एप्रिल 2019चा 8000 आणि 31st March 2020चा 11,000. म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे आणि हा क्लोजिंग स्टॉक आहे, राईट, कारण इयर एंडला आहे. नेक्स्ट एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट्स 15,000. इक्विपमेंट्सची एस्टिमेटेड व्हॅल्यू किती दिलेली आहे? 15,000 रुपीज. बिल्डिंग 40,000. कॅपिटल फंड 1,79,40. 10% इन्व्हेस्टमेंट 1 lakh. नेक्स्ट आणि त्यांनी सांगितलेलं आहे प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट्स 1,900 अँड बिल्डिंग ₹1,500. बिल्डिंग आणि इक्विपमेंट्सवरती डेप्रिसिएशन दिलेलं आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि डायरेक्टली आपण प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करणार आहोत. आणि प्रॉब्लेम स्टार्ट केल्यानंतरच आपण एक एक ॲडजस्टमेंट आणि कुठे पोस्टिंग करायचं आहे ते बघणार आहोत. ओके, सी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 6 on page number 117. In the books of Radhakrishna Charitable Hospital, Pune, income and expenditure account for the year ending 31st March 2020. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा फॉर्मॅट ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट पेजवरती बॅलन्स शीट आणि त्याची डेट चा फॉर्मॅट आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपण पोस्टिंगला सुरुवात करणार आहोत. फर्स्ट काय आहे? पेमेंट आणि रिसिप्ट. पेमेंट आणि रिसिप्ट साईड दिलेली आहे, ती आपण पोस्ट करून घेणार आहोत. फर्स्ट मेडिसिन्स परचेस्ड.
41,000. आता हे हॉस्पिटल आहे म्हणजेच त्यांचे गुड्स काय आहेत किंवा ते कशामध्ये डील करत असणार, नॉट एक्झॅक्टली डील, पण त्यांचं जे मेन वस्तू आहेत त्या काय आहेत, मेडिसिन्स आहेत. मग त्यांनी मेडिसिन्स परचेस केलेले आहेत 41,000चे. ओके, मग आपल्याला बघायचं आहे मेडिसिन्सचा स्टॉक, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे. सी इथे दिलेला आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये स्टॉक ऑफ मेडिसिन, राईट, 8,000 अँड 11,000. 8,000 ओपनिंग स्टॉक आहे आणि 11,000 क्लोजिंग स्टॉक आहे. सगळ्याच्या ॲडजस्टमेंट्स आपल्याला एक्सपेंडिचरमध्ये करायच्या आहेत की ॲक्च्युअल किती मेडिसिन्स कन्झ्युम झालेले आहेत त्या इयरमध्ये. ओके, मग आपण एक्सपेंडिचरमध्ये लिहिणार आहोत मेडिसिन्स कन्झ्युम्ड टू मेडिसिन कन्झ्युम. ओपनिंग स्टॉक किती आहे, स्टॉक ऑफ मेडिसिन 1 एप्रिल 2019ला 8,000 रुपीज टू ओपनिंग स्टॉक मेडिसिन्सचा 8,000 इनर कॉलम. त्याच्यानंतर आपण काय ॲड करतो ओपनिंग स्टॉकमध्ये, परचेसेस. तर परचेसेस किती आहेत, मेडिसिन परचेस 41,000 ते ॲड करायचे आहेत प्लस परचेस. $41,000 प्लस 8,000 किती येतात, 49,000. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 11,000, तो आपल्याला काय करायचा आहे, लेस करायचा आहे. स्टॉक ऑफ मेडिसिन ॲट द एंड ऑफ द इयर 11,000 तो लेस करायचा आहे मायनस क्लोजिंग स्टॉक 11,000. म्हणजेच ब्रॅकेटमध्ये किती राहतात, 49 मायनस 11 38,000. म्हणजेच 38,000चे मेडिसिन्स कन्झ्युम झालेले आहेत करंट फायनान्शियल इयरमध्ये. ओके, नेक्स्ट आहे जनरल एक्सपेन्सेस 1,050 रुपीज. सी जनरल एक्सपेन्सेस 1050. जनरल एक्सपेन्सेस आहेत एक्सपेंडिचरमध्ये टू जनरल एक्सपेन्सेस. आउटर कॉलममध्ये 1050. नेक्स्ट सॅलरीज 23,500 टू सॅलरीज. नेक्स्ट स्टेशनरी 2,000 रुपीज टू स्टेशनरी. नेक्स्ट expenses on charity show 550 rupees to expenses on charity show 550 rupees. Next by surgery and dispensary expenses to surgery and डिस्पेन्सरी पूर्ण लिहायचं आहे, डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस पूर्ण वर्ड लिहायचं आहे, डिस्पेन्सरी 4,200. नेक्स्ट इक्विपमेंट्स. आता हे इक्विपमेंट्स आहेत म्हणजे ॲसेट्समध्ये जाणार कारण आपण इक्विपमेंट परचेस केलेले आहेत. ओके, इक्विपमेंट्स आहेत ॲसेटमध्ये आपल्याला लिहायचं आहे. मग इथे आपण लिहिणार आहोत इक्विपमेंट्स. 2-3 लाईन सोडायच्या आहेत कॅशचा बॅलन्स लिहिण्यासाठी. इक्विपमेंट्स, इक्विपमेंट्सची अमाऊंट किती आहे, 10,000 रुपीज इनर कॉलम, कारण आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये एस्टिमेटेड व्हॅल्यू इक्विपमेंटची बघितलेली होती ती लिहायची आहे इथे. मग इक्विपमेंट 10,000 इथे दिलेले आहेत जे आपण ॲसेट्समध्ये इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहिलेली आहे, इक्विपमेंट परचेस केलेले आहेत. नेक्स्ट बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कॅश इन हँड कॅश ॲट बँक. क्लोजिंग बॅलन्स आहे म्हणजेच ॲसेट्समध्ये आपल्याला लिहायचं आहे बॅलन्स ऑफ कॅश इन हँड किती आहे 960. कॅश ॲट बँक 13,000 म्हणजेच आउटर कॉलममध्ये 13,960. ओके, नेक्स्ट
आता आपली पेमेंट साईड कंप्लीट झालेली आहे पोस्टिंग करून. आता आपण बघणार आहोत रिसिप्टमध्ये काय काय दिलेलं आहे. रिसिप्टमध्ये आहे कॅशचा बॅलन्स जो आपल्याला कुठेही मेन्शन करायचा नाही आहे, ओपनिंग बॅलन्स. नेक्स्ट आहे सबस्क्रिप्शन्स. 52,000 इनर कॉलम. इन्कममध्ये लिहायचं आहे बाय सबस्क्रिप्शन्स. $52,000 इनर कॉलम. सबस्क्रिप्शन करंट इयर रिलेटेड ज्या काही ॲडजस्टमेंट्स आहेत त्या इथे आपल्याला करून घ्यायच्या आहेत. इथे फक्त आपल्याला रिसिप्टमध्ये 52,000 अमाऊंट दिलेली आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय काय दिलेलं आहे ते बघायचं आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन सबस्क्रिप्शन ड्यू 1 एप्रिल 2019 310 रुपीज. आता 1 एप्रिल 2019चं आहे आणि ड्यू मीन्स वॉट, आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग होतं गेल्या वर्षीचं सबस्क्रिप्शन. आता हे लास्ट इयरचं आहे राईट, म्हणून आपल्याला लेस करायचं आहे. नेक्स्ट या वर्षीचं आपण काय करणार आहोत, ॲड करणार आहोत. 31 मार्च 2020 म्हणजेच करंट इयरचं सबस्क्रिप्शन किती आउटस्टँडिंग आहे, 350 रुपीज, जे आपल्याला इथे ॲड करायचं आहे. प्लस सबस्क्रिप्शन ड्यू फॉर करंट इयर किती अमाऊंट आहे, 350 रुपीज. ओके. नेक्स्ट सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे आधीच आपण रिसीव केलेलं आहे, प्रीपेड आहे ते. तर प्रीपेड 1 एप्रिल 2019 म्हणजेच गेल्या वर्षीचं राईट, प्रिव्हियस इयरचं आहे. प्रिव्हियस इयरचं किती आहे, 600. ओके, म्हणजे गेल्या वर्षीच आपण सबस्क्रिप्शन रिसीव केलेलं आहे राईट. म्हणजे ते करंट इयरचं म्हणजेच 1920चं सबस्क्रिप्शन आपण लास्ट इयर म्हणजेच 18-19मध्ये रिसीव केलेलं आहे. त्याची अमाऊंट किती आहे, 600 रुपीज. ते आपल्याला करंट इयरमध्ये ॲड करायचे आहेत. नीट बघा इथे सबस्क्रिप्शन ड्यू मीन्स आउटस्टँडिंग. ओके. अँड सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे प्रीपेड आहे, म्हणजे आपण नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन आधीच रिसीव केलेलं आहे. हा डिफरन्स आहे या दोन स्टेटमेंट्समध्ये. ओके. आता आपण डेट्स काय बघितलेले आहेत, 1 एप्रिल 2019 आहे म्हणजेच या लास्ट इयरचं म्हणजेच प्रिव्हियस इयरच्या अमाऊंट्स आहेत. ओके. आणि हे जे आहे 31 मार्च 2020 हे करंट इयरच्या अमाऊंट्स आहेत, करंट फायनान्शियल इयरच्या. करंट फायनान्शियल इयर काय आहे आपलं, आपण इथे मेन्शन केलेलं होतं 1920. म्हणजेच हे इयर एंडचं जे अमाऊंट आहेत त्या 1920च्या आहेत आणि ह्या ज्या आहेत इकडे 1 एप्रिल 2019च्या त्या प्रिव्हियस इयरच्या आहेत. हाच डिफरन्स आहे, तो आधी नीट समजून घ्यायचा आहे, तरच ॲडजस्टमेंट करेक्ट करता येतील. ओके. आता आपण काय केलं आहे, आधी रिसिप्टमध्ये जे सबस्क्रिप्शन आहे 52,000 रुपीज ते आपण इन्कममध्ये लिहिलेलं आहे 52,000 राईट. नेक्स्ट ॲड केलं सबस्क्रिप्शन ड्यू फॉर करंट इयर. करंट इयरचं ड्यू किती आहे, 350 रुपीज राईट. करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे 350 रुपीज, म्हणून आपण तिथे ॲड केलेलं आहे. ओके. मग या 350 रुपीजचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार, करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ॲसेटमध्ये. मग आपण इथे लिहिणार आहोत 4-5 लाईन सोडायचे आहेत आणि इथे लिहायचं आहे सबस्क्रिप्शन किंवा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयरचं आहे ते 350 रुपीज. क्लिअर. सेकंड इफेक्ट. नेक्स्ट सबस्क्रिप्शन ड्यू एक ह्याचं झालेलं आहे, ह्याचं आपण नंतर आपल्याला लेस करायचं आहे, कारण गेल्या वर्षीचं आउटस्टँडिंग आहे जे आपण यावर्षी म्हणजे हे जे 310 रुपीज आहेत ते प्रिव्हियस इयरचे आउटस्टँडिंग आहेत. प्रिव्हियस इयर आपल्याला कसं कळलं हे प्रिव्हियस इयर आहे, कारण हा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे म्हणजेच लास्ट इयरचा क्लोजिंग बॅलन्स आहे राईट. प्रिव्हियस इयर म्हणजेच 18-19चा क्लोजिंग बॅलन्स किंवा क्लोजिंग अमाऊंट्स आहेत या. मग हे 310 रुपीज आपण गेल्या वर्षीचे प्रिव्हियस इयरचे आउटस्टँडिंग आहेत
ते करंट इयरमधून लेस करायचे आहेत, करंट इयरच्या सबस्क्रिप्शनमधून. ते आपण आता करणार आहोत. सी मायनस, इथे 2-3 लाईन सोडायच्या आहेत. लेस, इथे आपण ॲड केलं, इथे आपण लेस केलं. लेस प्रीवियस इयर सबस्क्रिप्शन. किती आहे अमाऊंट? 310 रुपीज. 310 ब्रॅकेटमध्ये, कारण लेस करायचे आहेत. ओके. नेक्स्ट 310ची झाली आहे, 350ची झाली. ह्याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार? प्रीवियस इयरच्या बॅलन्स शीटमध्ये. म्हणून आपण सेकंड इफेक्ट या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये दाखवत नाही आहोत. क्लिअर? नेक्स्ट सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे हे गेल्या वर्षी प्रीवियस इयरमध्ये या करंट इयरचं सबस्क्रिप्शन रिसीव केलेलं आहे. राईट. त्याची अमाऊंट आहे 600. या करंट इयरचं आहे, म्हणून आपल्याला आत्ताच्या करंट इयरच्या सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचं आहे. प्लस सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर करंट इयर. पूर्ण लिहायचं आहे. फॉर करंट इयर. करंट इयरचं सबस्क्रिप्शन लास्ट इयरमध्ये, प्रीवियस इयरमध्ये ऑलरेडी आपण रिसीव केलेलं आहे, पण ते यावर्षीचं आहे, म्हणून आपल्याला इथे ॲड करायचं आहे 600 रुपीज. क्लिअर? नेक्स्ट आता हे जे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहे 600, त्याचा एक इफेक्ट आपण इथे दाखवलेला आहे. सेकंड इफेक्ट कुठे जाणार? लास्ट इयरच्या म्हणजेच प्रीवियस इयरच्या बॅलन्स शीटमध्ये, जो आपल्याला यावर्षीच्या कुठच्या स्टेटमेंटमध्ये दाखवायचा नाही आहे. क्लिअर? नेक्स्ट आता काय राहिलं आहे? 150 रुपीज. 150 रुपीज रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहेत. ओके. म्हणजेच यावर्षी आपण नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन ऑलरेडी रिसीव केलेलं आहे. नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन आपण रिसीव केलेलं आहे, म्हणजेच करंट इयरमधून ते लेस करायचं आहे. मग आपण इथे लिहिणार आहोत लेस नेक्स्ट इयर सबस्क्रिप्शन. किती अमाऊंट आहे? 150 रुपीज ब्रॅकेटमध्ये. राईट. आता या 150 रुपीजचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार? लायबिलिटीजमध्ये. आपण नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन ऑलरेडी रिसीव केलेलं आहे, म्हणजेच आपल्यासाठी लायबिलिटी आहे. इथे लिहायचं आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर नेक्स्ट इयर. रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर नेक्स्ट इयर 150 रुपीज. क्लिअर? नेक्स्ट काय दिलेलं आहे? म्हणजे सबस्क्रिप्शनचा आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट क्लिअर आहेत. ओके. नेक्स्ट डोनेशन जनरल हा वर्ड दिलेला आहे. जनरल आहे ते. जर स्पेसिफिक पर्पजसाठी असेल, म्हणजेच डोनेशन फॉर बिल्डिंग किंवा डोनेशन फॉर एनी स्पेशल पर्पज, तर ते कॅपिटलमध्ये जातं, कॅपिटल रिसिप्टमध्ये जातं. पण हे जनरल हा वर्ड आहे, म्हणून आपण ह्याच्यामध्ये इन्कममध्ये दाखवणार आहोत डोनेशन्स. ओके. मग इथे आपण लिहिणार आहोत डोनेशन्स. डोनेशन्सची अमाऊंट किती आहे? 17,500 इन आउटर कॉलम. नेक्स्ट इंटरेस्ट इन इन्व्हेस्टमेंट 10,000. इंटरेस्ट आहे, रेव्हेन्यू इन्कम आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000 रुपीज. नेक्स्ट प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शो 8530. रेव्हेन्यू इन्कम. प्रोसीड इथे बाय लिहायचं आहे सगळीकडे. बाय प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शो. किती अमाऊंट आहे? 8530. 8,530. क्लिअर? म्हणजे आपली रिसिप्ट साईड क्लिअर झालेली आहे. ओके. हे सगळे रेव्हेन्यू इन्कम होते, म्हणून आपण डायरेक्टली इन्कममध्ये लिहिलेले आहेत, जसे आहेत तसेच. नेक्स्ट सबस्क्रिप्शनचं आत्ताच आपण क्लिअर केलेलं आहे. सगळे इफेक्ट त्याचे दाखवलेले आहेत.
आता आपल्याला काय काय राहिलेलं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये. सी, सबस्क्रिप्शन ड्यू सगळे इफेक्ट झालेले आहेत, म्हणजेच करंट इयरचे सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये आपण दाखवलेला आहे. नेक्स्ट आहे स्टॉक ऑफ मेडिसिन, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक झालेला आहे. एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट 15,000. इक्विपमेंटची व्हॅल्यू किती आहे 15,000. मग आपण इथे लिहिणार आहोत इक्विपमेंट्स. बॅलन्स शीट ॲसेट इक्विपमेंट्स 15,000. ओके, 15,000 होते. आणि हे जे सेकंड इक्विपमेंट आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमधून त्याची अमाऊंट घेतलेली आहे 10,000 रुपीज, ते ॲडिशनल आहेत, म्हणजेच ते नवीन परचेस केलेले आहेत. मग इथे तुम्ही ॲड करून लिहू शकता परचेस ऑफ इक्विपमेंट किंवा प्लस इक्विपमेंट लिहिलं तरीही चालेल. क्लिअर? म्हणजेच इक्विपमेंट्सची अमाऊंट किती झालेली आहे, हे जे 15,000 आहेत ते प्लस ॲडिशनल इक्विपमेंट्स जे करंट इयरमध्ये परचेस केलेले आहेत. 15,000 प्लस 10,000 25,000. राईट. नेक्स्ट बिल्डिंग 40,000. बिल्डिंग इथे लिहायचं आहे 40,000. त्याच्यावरती डेप्रिसिएशन आहे म्हणून आपण इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहिलेली आहे बिल्डिंग्सची. नेक्स्ट कॅपिटल फंड 1,70,940. कॅपिटल फंड लायबिलिटीज इथे लिहायचं आहे फर्स्ट लाईनला कॅपिटल फंड. इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे कारण आपल्याला सरप्लस किंवा डेफिजिटचा इफेक्ट दाखवायचा आहे. कॅपिटल फंड 1,70,940. नेक्स्ट 10% इन्व्हेस्टमेंट 1,00,000. इन्व्हेस्टमेंट आहे ॲसेट. 10% इन्व्हेस्टमेंट 1,00,000 रुपीज आउटर कॉलम. क्लिअर? नेक्स्ट प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट्स रुपीज 1,900. आता हे जे 25,000 रुपीजचे इक्विपमेंट आहे त्याच्यावरती आपल्याला लेस डेप्रिसिएशन करायचं आहे. 1,900 मायनस 1,900. नेक्स्ट बिल्डिंगवरती डेप्रिसिएशन किती आहे 1,500 मायनस डेप्रिसिएशन 1,500 ब्रॅकेटमध्ये. क्लिअर? आता या दोन्ही डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार, डेप्रिसिएशन आहे म्हणजेच आपला लॉस आहे म्हणून एक्सपेंडिचर साईडला इथे लिहायचं आहे टू डेप्रिसिएशन. फर्स्ट इक्विपमेंटचं किती आहे 1,900. बिल्डिंग 1,500. दोघांची ॲडिशन करून आउटर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे. आता आपलं रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट आणि सगळे ॲडिशनल इन्फॉर्मेशन कंप्लीट झालेली आहे. आता काय राहिलेलं आहे स्टॉक ऑफ मेडिसिन. क्लोजिंग स्टॉक आहे त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड. इथे लिहायचं आहे स्टॉक ऑर क्लोजिंग स्टॉक. स्टॉक इथे लिहायचं क्लोजिंग. क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन्स 11,000. ओके, आपण आता सरप्लस आहे की डेफिजिट आहे ते फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची टोटल करायची आहे. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत आउटर कॉलममध्ये सगळ्या अमाऊंट्स ट्रान्सफर करणार आहोत. 1,900 प्लस 1,500 या दोघांची टोटल किती येते 3,400. नेक्स्ट आता सबस्क्रिप्शनचं आपल्याला टोटल करायची आहे. सी 52,000 प्लस 350 52,000 प्लस 350 प्लस 600 52,950 मायनस 310 मायनस 150 किती येतात 52,490. 52,490 आउटर कॉलम. ओके 52,490 सबस्क्रिप्शनची टोटल. ह्या दोघांची तिघांची ॲडिशन केलेली आहे 52,000 प्लस 350 प्लस 600 मायनस 310 मायनस 150. सगळ्याची टोटल किती येते 52,490. नेक्स्ट इथे सगळ्या आउटर कॉलममध्ये आहेतच ऑलरेडी. बॅलन्स शीटमध्ये सी बॅलन्स शीटमध्ये 25,000 मायनस 1,900
23,100. Next, 40,000 minus 1,500. Building depreciations 38,500. ओके, आता आपण बघणार आहोत इन्कम अँड एक्सपेंडिचरची टोटल. $52,490 plus 17,500 plus 10,000 plus 8,530 किती येतात 88,520. पेन्सिलने कुठेतरी मार्क करायची आहे 88,520 रुपीज. ओके, मायनस 38,000 minus 1050 minus 23,500 minus 2,000 minus 550 minus 4,200 minus 3,400. 15,820 सरप्लस आहे. इथे आपण लिहिणार आहोत टू सरप्लस 15,820 आणि या दोघांची टोटल दोन्ही साईडला लिहायची आहे. दोघांची टोटल किती येत होती 52,490 प्लस 17,500 प्लस 10,000 प्लस 8,530 88,520 88,520 88,520. क्लियर. नेक्स्ट, आता ही जी सरप्लसची अमाऊंट आहे ती कॅपिटल फंडमध्ये लायबिलिटीजमध्ये ॲड करायची आहे. प्लस सरप्लस. सरप्लसची अमाऊंट किती आहे 15,820 15,820 15,820 कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचे आहेत. 1,70,940 प्लस 15,820 1,86,760 1,86,760 प्लस सबस्क्रिप्शनची अमाऊंट 150 1,86,910 1,86,910. ओके. नेक्स्ट, ॲसेट्स बघायचे आहेत, सेम येत आहेत का. 13,960 प्लस 23,100 प्लस 38,500 प्लस 1,03,50 11,000 1,86,910 सेम आहे. म्हणजेच आपला प्रॉब्लेम आपण एकदम क्लिअरली सॉल्व केलेला आहे. दोन्ही साईडला टोटल लिहायची आहे लायबिलिटीज आणि ॲसेट्सची. ओके, म्हणजेच या प्रॉब्लेममध्ये आपण काय काय बघितलेलं आहे. सबस्क्रिप्शन रिलेटेड ॲडजस्टमेंट्स आहेत त्या बघितलेल्या आहेत. म्हणजेच लास्ट इयर प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन आणि करंट इयरचं सबस्क्रिप्शन दोघांचे इफेक्ट कसे दाखवायचे आहेत ते बघितलेलं आहे. ओके, आणि डेप्रिसिएशनची जी नॉर्मल आपली ॲडजस्टमेंट असते ती बिल्डिंग आणि इक्विपमेंटवरती. सगळे कन्सेप्ट नीट क्लिअर करायचे आहेत. खूपच इझी प्रॉब्लेम आहे नीट समजून घेतला तर. ओके, सो विल स्टॉप हिअर टुडे अँड विल सी नेक्स्ट प्रॉब्लेम इन नेक्स्ट लेक्चर. थँक यू.